असं सांगू इच्छिते की पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाने ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ खराटे ग्रामपंचायतला सांगून ह्या लोकांच्यासाठी टँकरने पाणी पुरवठा, पिण्याच्या पाण्याचा टँकरने पाणी पुरवठा करावा आणि ह्या लोकांचा हा प्रश्न सोडवावा. हा बघा डवरा. काय कुठून आणलं पाणी? हे नाही का तुम्हाला इथं विहीर नाही का तुम्हाला? बोरवेल नाही का? पाणी पितात. हा बघा डवरा. चल संपत आहे. गावामध्ये राहते अंबरपाडा कुठल्या ग्रामपंचायत मध्ये आला? ह्या डवऱ्याचं पाणी पितात. ग्रामपंचायत. पाण्याची व्यवस्था कशी आहे? हा बघा डवरा. दोन्ही बोरिंगांना पाणी नाही. किती दिवस झाले? ह्या डवऱ्याचं पाणी पितात. पाणी कमी पडलंय ना, मग आता तुम्हाला किती महिने ही पाण्याची वणवण करायला लागेल? आता हे 2 महिन्याचा पावसाळा येईपर्यंत. तोपर्यंत तुम्हाला पाण्याचा तुटवडा. किती घर आहेत? किती घर आहेत? 15-20 घर आहेत का? मग त्यांना कोणालाच पाणी नाही असंच का? इकडनंच पाणी आणता का? आता तुम्ही जे पाणी आणलं पाण्याचा डवरा आहे, ह्या डवऱ्याचं पाणी पितात. तुम्हाला हा बघा डवरा. हा वैशाख महिन्यापर्यंत पाणी पाणी थांबते. तेच पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरता. पाण्यामध्ये काही औषध वगैरे म्हणजे बाबा एक काही ह्या डवऱ्याचं पाणी पितात. हा बघा डवरा. डवऱ्याला म्हणजे बंजाराला जी पाईपलाईन गेले त्या पाईपलाईन मधून जो पाणी साचतो त्या डवऱ्यामध्ये ते पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरता. ठीक. ह्या डवऱ्याचं पाणी पितात. नाव काय? मानसी विजय रण. बरं, तू कोणत्या गावामध्ये राहते? अंबरपाडा. कुठल्या ग्रामपंचायत मध्ये आला अंबरपाडा? खराडे ग्रामपंचायत मध्ये. तू शाळेत जाते का? कितवीला आहे तू? 9वीला आहे. बरं, मग आता हे पाणी तुम्ही कशासाठी वापरताय? पिण्यासाठी वापरताय. किती दिवसापासून पाणी वापरता तुम्ही हे? 3 ते 3.5 महिने झाले. हा, बरं, मग तुम्हाला ह्या पाण्याच्या व्यतिरिक्त दुसरी सोय आहे का पाण्याची? का बोरवेल किंवा नळाचं पाणी असं काय सुविधा आहे का तुम्हाला? काहीच नाही. नाही आहेत का? आणि तुम्ही ज्या गावामध्ये ज्या वस्तीत राहता त्या वस्तीमध्ये किती घरं आहेत एकूण? बरं, एकूण किती माणसं असतील? एक 50-60 लोक असे राहतात का? राहतात. बरं. टँकर वगैरे येते का गावात? नाही, काहीच नाही येत. बरं, ठीक आहे. अनुसरून मी असं सांगू इच्छिते की पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाने ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ खराटे ग्रामपंचायतला सांगून ह्या लोकांच्यासाठी टँकरने पाणी पुरवठा, पिण्याच्या पाण्याचा टँकरने पाणी पुरवठा करावा आणि ह्या लोकांचा हा प्रश्न सोडवावा.